ज्यांनी पुन्हा एकदा या स्पर्धेसोबत जोडत असताना या स्पर्धेला चांगला ग्लॅमरस टच दिलाय. स्टे ट्यून विथ अस विथ उरण टेनिस क्रिकेट लाईव्ह. धन्यवाद नितेशजी भोईर. दरम्यान नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू बघा, अतिशय वेगवान चेंडू, अतिरिक्त उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडू. चालू सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा साखळी सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. बोरखार आणि दादर पेण या दोन संघांमध्ये. रियांश अँड अजय 74 बोरखार, त्यांना अपोजिट संघ हर्षदा स्पोर्ट्स जानता राजा दादर पेण या दोन संघांमध्ये सामना. प्रथम नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय दादर पेण संघ. तर सलामीचा गोलंदाज एक तेजतर्रार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नशीब नाईक गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, हा चेंडू सुरेख असा चेंडू, यॉर्कर चेंडू, क्रिकेटमधील सर्वाधिक चांगला चेंडू म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं आणि त्या चेंडूला हलक्या त्याने खेळून सुद्धा काढलं गेलं आणि एका धावसंख्येने इथं धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोचली ती मात्र एकच्या घरामध्ये बिनबाद एक अशी धावसंख्या. 5 षटकांचा सामना असेल. बघूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो. मात्र बोरखार संघ सुद्धा एक चांगली बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तितकाच ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. समोर दादर पेण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार तो मात्र नशीब नाईक. पुढचा चेंडू, हा चेंडू सुरेख असा चेंडू आणि आता मात्र पंच मात्र संशयाच्या नजरेने या चेंडूकडे पाहतात आणि अवांतर चेंडू दर्शवला जातोय आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनबाद 2च्या घरामध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण 2 सामने बघितलेत. तर जेपी क्लब फुंडे संघाने मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. नक्कीच चांगली फलंदाजी गोलंदाजी जेपी क्लब फुंडे संघाची सुद्धा पाहायला मिळाली. आताचा चेंडू बिगिट करायचा होता. चेंडू मात्र काव कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथं, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी सुद्धा चांगले पाहायला मिळते आणि एकच धाव आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या धावून पोचते ती मात्र 3. या धावसंख्येवर आमच्या समवेत आमचे साथी गुणलेखक तेजस्वी पाटील सुद्धा जोडले गेलेत. अतिशय चांगली अशी स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कालावधीमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. फलंदाज बाद. पहिला आदरा बसतोय तो मात्र बोरखार संघाला. नक्कीच पहिला फलंदाज बाद झाला. मला वाटते साजन मोकल एक हार्ड हिटर फलंदाज होता. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये नशीब नाईक करताना पाहायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाज आणि त्या प्रकारची गोलंदाजी या डोंगरीच्या मैदानावर होताना पाहायला मिळते. अतिशय चांगली अशी खेळपट्टी आपण पाहतोय. मैदानाचा विचार केला तर आउटफील्ड एकदम फास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र फास्ट ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील आपल्याला चौथा साखळी सामना नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल. चांभारली आणि अन्वी 11 साई या 2 संघांमध्ये तो सामना असणार आहे. तर नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण आला असेल तर समालोचन कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचंय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये सोमनाथ फलंदाजीला येताना पाहायला मिळतोय. बॅकफुटवर आता सध्या तरी पाहायला मिळतोय तो मात्र बोरखार संघ. पुढे एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. पुढचा चेंडू, हा चेंडू हलक्या त्याने चेंडू मात्र खेळून काढला गेला. तर नक्कीच बोरकर संघासाठी इथं शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. अजय 74 ग्रुप यांच्याकडून त्यांना इथं शुभेच्छा या सामन्यासाठी दिल्या जातात.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. तिथं मात्र गॅप सिलेक्शन होतं आणि चेंडू तिथं जाणार. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत असा चौकार. जाऊन पोहोचतोय. इथं एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 9 धावसंख्या धावपलकावर लागताना पाहायला मिळतोय. 1-9 अशी धावसंख्या 5 षटकांचा सामना आहे. नक्कीच 5 षटकांमध्ये कमीत कमी 55 ते 60 धावसंख्येपर्यंत मजल मारणं खूप गरजेचं असणार आहे. कारण की समोर पेणदादर संघ म्हटलं तर बादल सारखा फलंदाज असेल. अजूनही त्यांच्यामध्ये हार्ड फलंदाज आहेत. तर नक्कीच 55-60 धावसंख्या होणं खूप गरजेचं असणार आहे. तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज रितेश वारी. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक तेज तरार गोलंदाज दादर पेण संघाचा. कित्येक वेळा या संघाला आपण या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतं. काही वेळा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. नक्कीच भरपूर दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत उरण विभागामध्ये खेळण्यासाठी येतात आणि चांगली कामगिरी बऱ्याच वेळा या संघाकडून आपण या भागामध्ये पाहिली. अतिशय मेहनत घेतात खेळाडू. मग फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे, क्षेत्ररक्षण असू दे, नक्कीच टॉप लेवलचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. आणि आज मात्र पुन्हा एकदा या नाईट रजनीमध्ये पेण दादर संघ खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. आपल्या कोट्यातील पहिलाच चेंडू. गोलंदाज रितेश वारी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र चांगला बडका पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि तिथं मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू मात्र अडवला जातोय. परंतु चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुफला शॉट पद्धतीने खेळलेला फटका आणि त्याच्यावर चौकार मिळवला जातोय आणि चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 1-13 धावसंख्या धावपलकावर लागताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार रितेश वारी. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्र निवडलं जातोय. चेंडू वन बाउन सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत असा चौकार. आता मात्र चौकार हॅट्रिकवर उभा असणार आहे तो मात्र फलंदाज विघ्नेश आणि ती चौकारांची हॅट्रिक या मैदानावर साजरी करेल का? आतापर्यंत चांगली फलंदाजी, खराब चेंडू आणि त्याचे मात्र फायदे मात्र उचलताना पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 चौकार पाहायला मिळतात. ते मात्र फलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 1-17 धावसंख्या धावपलकावर लागताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी, कमबॅक केले जाते या षटकामध्ये बोरकर संघाच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजाला थोडंसं कानमंत्र देताना पाहायला मिळाले खेळाडू. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार रितेश. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा विघ्नेश. हा चेंडू सुरेख असं कमबॅक, चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 1-17 धावा. अचूक टप्प्यावर चेंडूची फेक आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा मात्र फाईन लेग क्षेत्र निवडलं जातंय. क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये धावतोय परंतु चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. पद्धतीची गोलंदाजी, खराब चेंडू फेकले जातात आणि त्याचा मात्र फायदा पुरेपूर घेताना फलंदाज मैदानामध्ये विघ्नेश आपल्याला
पाहायला मिळतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चौकार मात्र त्यांनी ठोकून काढलेत. म्हणजे चांगली फलंदाजी मैदानामध्ये तो मात्र फलंदाज विघ्नेश करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता मात्र दबावामध्ये असेल तर मात्र गोलंदाज रितेश वारी स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा चौकारवीर विघ्नेश आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षक होता, डायरेक्ट हिटची संधी सुद्धा होती, परंतु तसं काय होताना पाहायला मिळालं नाही. त्याच्यावर सिंगल रन्स मात्र पळून काढली गेली. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र 22 धावसंख्या धावफलकावर. आता मात्र एक चांगली धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते ती मात्र बोरकर संघाची. बोरकर संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. शुभम डाकी सारखा एक चांगला गोलंदाज, एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज या संघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आताचा चेंडू बिगिट पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर, कणगणिताचा षटकार. सोमनाथ सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर केला. मिडऑफच्या डोक्यावरून एक कणकणीत असा षटकार सोमनाथच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि असा धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र आता 28 धावसंख्या, म्हणजे जवळजवळ 14 धावसंख्येचे सरासरीने खेळताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. तो मात्र बोरकर संघ चांगली फलंदाजी आता होताना पाहायला मिळतोय. रितेश वारी याच्यावर मात्र आक्रमण केलं गेलं. जवळजवळ या षटकामध्ये 3 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल, 19 धावसंख्या कुठून काढल्या गोलंदाज रितेश वारी याच्या. नक्कीच पूर्णपणे कमबॅक करताना पाहायला मिळतंय. आता मात्र फ्रंटफुटवर पाहायला मिळणार आहे तो मात्र बोरकर संघ, कारण की विघ्नेश सुद्धा आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याने सुद्धा 3 चौकार लगावलेत. सोमनाथने सुद्धा एक त्याच्या बॅटमधून कणकणीत षटकार लगावलाय. म्हणजे आता मात्र दोन्ही फलंदाज मात्र सेट झालेला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी. तर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा सांघिक 3रं आणि वैयक्तिक आपल्या कोट्यातील 2रं षटक घेऊन येतोय गोलंदाज नशीब नाईक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. त्याने पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक 23 गोलंदाज आहे. यापुढील होणारा सामना आहे अन्वी 11 साई आणि चांबारली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकी करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. त्वरित आपली नाणेफेकी केली जाईल. आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दांडी गुल, फलंदाजाला चेंडू समजला नाही आणि इथं त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फलंदाज बाद, अजून एकत्र बसतोय. तर मात्र बोरकर संघाला विघ्नेशच्या स्वरूपात. नक्कीच रायगडचा चमचमता सितारा रजत मुंडे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर रजत मुंडे यांना विनंती असणार आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. आपला आदरातिथ्य सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. ISPL खेळणारा आपल्या रायगडचा एक सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. ISPL मध्ये अर्धशतक सुद्धा झळकवताना पाहायला मिळाला आपले रजत मुंडे. तो आज मात्र आपल्याला डोंगरीच्या मैदानावरती सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. तर प्लीज रजत मुंडे आपण यायचं आहे समालोचन कक्षामध्ये येऊन, असं नसतं व्हायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. तो मात्र नशीब नाईक, ज्याने आतापर्यंत 2 विकेट घेतलेत. वेगवान गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तोच नशीब नाईक. पुढचा चेंडू, रनअप मध्ये थोडासा बिघाड आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच प्रेक्षकांमध्ये सूरज पाटील, पेन दादर
येथून आलेले आहेत ते प्रेक्षकांमध्ये कुठेतरी आहेत, तर त्यांना सुद्धा विनंती असणार आहे आयोजकांच्या माध्यमातून या आपण समालोचन कक्षामधून असं नसतं वा आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत असणार आहे. आताचा चेंडू चांगला चेंडू, तेच तेरा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र मिडॉन मध्ये खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्यावर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावसंख्या आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र 29 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालं गोलंदाज नशीब नाईक पुन्हा एकदा आपल्या संघाला कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय, कारण की कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र फलंदाजांना मारून देत नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर तयार. पुढचा चेंडू, हा चेंडू चपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या सैन्य चेंडू खेळला गेला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करताना पाहायला मिळत नाहीत आणि फक्त पुन्हा एकदा एकच धाव. एका धावसंख्येने इथं संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र 2-30च्या घरामध्ये. 3 चेंडू आतापर्यंत फेकतोय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू 1 रन्स, तिसरा चेंडू 1 रन्स. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला फटका, गुड नॉट एक तमाशा देख अशा प्रकारचा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. लांब 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 लचक असा षटकार. नक्कीच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू आता मात्र चेंडू मात्र हलक्याने खेळून काढला गेला. चेंडू मात्र मिड विकेट मधला क्षेत्ररक्षक धावत येतोय आणि पुन्हा एकदा एकच धाव. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या धावून पोहोचेल ती मात्र 37 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी मैदानामध्ये आता युवराज सुद्धा करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ युवराजने केलाय, त्याने सुद्धा 8 धावसंख्या आपल्या संघासाठी जमवल्यात, म्हणजे चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू सुरेख असा चेंडू, पुन्हा एकदा तेच तर चेंडू फलंदाजाला चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बोरकर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 2 बाद 37 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. बघूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो मात्र बोरकर संघ, कारण की बोरकर संघ म्हटलं तर गोलंदाजी सुद्धा तितकीच स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ कित्येक वेळा मात्र एकमेकांसमवेत खेळलेले आहेत, परंतु आता मात्र एक महत्त्वाचा सामना असेल. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे सल्लामसलत छोटीशी टीम मीटिंग मैदानामध्ये होताना पाहायला मिळाली, कारण की 37 धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत. जवळजवळ 12.30च्या सरासरीने खेळताना पाहायला मिळतोय तो मात्र बोरकर संघ आतापर्यंत 37 धावसंख्येपर्यंत मजल मारताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये सांघिक 4थं आणि वैयक्तिक आपल्या कोठ्यातील पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज आशीर्वाद. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक तेजतर्रार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर फलंदाज आपल्याला युवराज पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार आपण पाहिलाय. युवराज आणि सोमनाथ अशी जोडी मैदानामध्ये असेल. निर्णायक 12 चेंडूंचा खेळ शिल्लक करणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आशीर्वाद पहिला चेंडू आपल्या षटकातील. पहिला चेंडू चांगला चेंडू, चेंडूला मात्र हलक्या त्याने खेळून काढला गेला. मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत फेक येणार तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. नक्कीच दोन्ही फलंदाजांचं कौतुक करायला हवं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला कॉल दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळाला आणि त्याच्यावर मात्र 2 धावसंख्या पळून काढला गेला आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र 39 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. एक चांगली धावसंख्या पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आशीर्वाद पुढचा चेंडू,
हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार का, परंतु झेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि त्याच्यावर पुन्हा एकदा मात्र 2 धावसंख्या पडून काढल्या जातात आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 41 धावसंख्या. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय ते मात्र बोरकर संघाच्या माध्यम 41 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आशीर्वाद पुढचा चेंडू. हा चेंडू सुरेख असा चेंडू, गुड लेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेताना चेंडू पाहायला मिळाला आणि चेंडू तेच तयार होता त्याच्यामुळे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो मात्र दादर पेंट संघ. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आशीर्वाद पुढचा चेंडू. हा चेंडू आता मात्र विकेट पाहायला मिळतोय. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातो प्रेक्षकांच्या भेटीला, लांब लचक असा षटकार. जाऊन पोहोचते ती मात्र आता 47 धावसंख्या. युवराज मात्र आता युवराज सिंग सारखी फलंदाजी मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय. मोठे फटके त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. फलंदाज बाद. अजून एकत्र बसतोय मात्र बोरकर संघाला युवराजच्या स्वरूपात. त्याचं कौतुक सुद्धा डगआउट मध्ये होताना पाहायला मिळतंय. नक्कीच वैयक्तिक 14 धावसंख्या काढून मात्र बाद झाला. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वप्नील जाताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक हार्ड हिटर असा फलंदाज बोरकर संघाचा. नेहमीच आपल्याला वन डाऊनच्या भूमिकेमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतो आणि आता मात्र थोडंसं पाठीमागे फलंदाजीला येताना पाहायला मिळतोय. परंतु चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं असणार आहे, कारण की समोर दादर पेंट संघ आणि एक मोठी धावसंख्या उभारणं त्यांच्या समोर खूप गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आशीर्वाद पुढचा चेंडू आपल्या षटकातील. हा चेंडू सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू आणि इथं षटक संपलं तर ते इथं 4 षटकांचा खेळ समाप्त होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 47 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. आता निर्णायक 6 चेंडू आणि 6 चेंडूंवर हाणामारी करणं खूप गरजेचं असणार आहे. 47 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. नक्कीच 15 ते 17 धावसंख्या जर आली तर नक्कीच एक मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारताना पाहायला मिळेल, कारण की बोरकर संघ म्हटलं तर त्यांच्याकडे शुभम डाकी सारखा एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यावर पूर्णपणे गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे आणि समोर पेण दादर संघ म्हटला तर नक्कीच बादल या नावाची चर्चा नेहमीच आपल्याला या टेनिस क्रिकेटमध्ये होताना पाहायला मिळते. पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टींना कुठल्याही प्रकारचं महत्त्व दिलं जात नाही. कारण की आपण बघितलंच असेल, नुकताच काही दिवसापूर्वी झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाने जिंकली. त्याच्या अगोदर भारतीय संघाच्या कर्णधारावर चर्चा होत होती. बॅट पॅच चालू होता रोहित शर्माचा. नवीन गोलंदाज मंकेश आपल्याला पाहायला मिळतो. निर्णायक षटक. पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दिलाय तडाखा. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाहीये. चेंडू जातो प्रेक्षकांच्या भेटीला, लांब 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 लचक असा षटकार.
पहिल्याच चेंडूवर मात्र षटकार मारून मात्र आपले इरादे स्पष्ट केले. तर फलंदाज सोमनाथ चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, कारण की त्याच्या अगोदर जे आलेले फलंदाज होते ते मात्र हजेरी लावून मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले, परंतु सोमनाथ मात्र एका बाजूने टिकून राहिलाय आणि आता मात्र संघाची धावसंख्या नेऊन ठेवते होते. मात्र 53 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर मात्र आक्रमण पाहायला मिळालं गोलंदाज मंगेशच्या विरोधात. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश तयार. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण आणि नक्कीच एकाच धावेवर समाधान. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. आता मात्र 54 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी. अजूनही 4 निर्णायक चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 4 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या जरी आली ना तर नक्कीच सामना मात्र चुरशीचा होणार, यात मात्र शंका नसणार आहे. अतिशय चांगल्याची स्पर्धा आपण पाहतोय. चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा सामना असेल. हा चेंडू बिकीट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. कणगणित असा चौकार. पेटीला कणकणीत असा षटकार. धावसंख्या 64 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. नक्कीच स्वप्नील सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे मैदानामध्ये भेंडकल गावचा एक स्टार खेळाडू जुगल घरत याची उपस्थिती पाहायला मिळते. तर जुगल याला सुद्धा विनंती असणार आहे, प्लीज या आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. स्वप्नील त्याच्या बॅटमधून चौकार आणि चौकारानंतर लगेच षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाज पूर्णपणे दबावामध्ये असणार आहे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मग तयार. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा रिझल्ट येणार. पुन्हा एकदा चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. कणकणीत असा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 70 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. ती मात्र बोरकार संघ अतिशय स्ट्रॉंग स्थितीमध्ये आता पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये झेल खाली. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. फलंदाज बाद, परंतु हरकत नाही. धावसंख्या 70 आणि 71 धावसंख्येचं आव्हान ठेवले गेले ते मात्र पेण दादर संघासमोर. तर पुन्हा एकदा मी विनंती करतोय, यापुढील होणारा सामना असेल अन्वी 11 साई आणि चांबारली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक शेवटचा कॉल असेल. आपण इथं आलात तर प्लीज आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. तर नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन रायगडचा सितारा, नक्कीच रायगडचा नाही तर भारताचा सितारा म्हणावे लागेल, रजत मुंडे याची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळेल. तर नक्कीच त्याची तो सुद्धा आमच्या मंचाकडे येताना पाहायला मिळते. तर नक्कीच रजत मुंडे याला विनंती असेल की या आपण प्लीज समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. नक्कीच नुकताच झालेल्या ISPL स्पर्धेमध्ये हा आपला रायगडचा चमचमचा सितारा खेळताना पाहायला मिळाला.
आणि चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला तोच रजत मुंडे, चांबारली संघाचा स्टार खेळाडू, नक्कीच रायगडची आणबाण शाण म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि त्या ISPL स्पर्धेमध्ये वैयक्तिक अर्धशतक सुद्धा या रजत मुंडेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक शांत संयमी खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्याचं सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. कारण की तिथं चांबारली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. अन्वी 11 साई संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण या प्लीज नाणेफेकीसाठी. नक्कीच अतिशय चांगली अशी स्पर्धा आपण पाहतोय. चांगला सामना, एक रंगतदार सामना प्रेक्षकांसाठी सुद्धा पाहायला मिळणार आहे. एका बाजूला रजत मुंडे आपल्याला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला साई संघ म्हटलं तर अनिकेत मोकलचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. राकेश मोकलचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच दोन्ही कर्णधार इथं उपस्थित झालेत तर नक्कीच मी विनंती करणार आहे या सामन्याची नाणेफेकी करून घ्या. तर नक्कीच डोंगरीगावचे विद्यमान सरपंच संकेत दिलीप घरत यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करून घ्या. एका बाजूला आपल्याला अन्वी 11 साई आणि दुसऱ्या बाजूला चांभारली संघ खेळताना पाहायला मिळतोय. तर दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी होते. डोंगरीगावचे विद्यमान सरपंच संकेत दिलीप घरत यांच्या शुभ हस्ते या सामन्याची इथं नाणेफेकी होताना पाहायला मिळतोय. आणि नाणेफेकीचा कॉल चांभारली संघाच्या बाजूने लागताना पाहायला मिळतोय. नक्कीच हा सामना संपल्यानंतर आपला जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. उपस्थित रायगडचा सुपर डुपर स्टार रजत मुंडे यांचा इथं शुभ सन्मान होणार आहे. तर मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे डोंगरीगावचे विद्यमान सरपंच संकेत दिलीप घरत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते रजत मुंडे, स्टेजवर जेवढे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना मी सर्वांना विनंती करणार आहे प्लीज आपण या सर्वांच्या शुभ हस्ते रजत मुंडे याचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. तर नक्कीच प्लीज रजत मुंडे आपण या. नक्कीच सर्व प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते रजत मुंडे याचा इथं शुभ सन्मान केला जातोय. रायगडचा सुपर डुपर स्टार. सामन्याला सुरुवात होते दरम्यान शुभम डाकी, पहिला चेंडू, वेगवान चेंडू स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. पहा, एक प्रतिभावंत अशा या महाराष्ट्र भूमीमधील नव्हेच तर खरं तर मी म्हणेन भारतातील एक प्रतिभावंत नामवंत असे क्रिकेट स्टार खेळाडू, ISPL 2025 सीझनचे उत्कृष्ट फलंदाज आणि आज त्यांचा खेळ याची देही याची नईने आपण नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा पाहणार आहोत. द रजत मुंडे, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, द गोट यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर केलाय. नक्कीच पुढील समालोचनासाठी मी अतिथी पाटील सर यांच्याकडे वळतोय. धन्यवाद. हे 71 धाबांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय आणि आपण पाहतोय 71 धाबांचं टार्गेटला प्रत्युत्तर देताना मात्र पहिल्या 2 चेंडूमध्येच पहिली सफलता या ठिकाणी येते. शुभम डाके अर्थातच बोरखार एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं क्रिकेटच्या या पटलावर, जिनं मागील 2 ते 3 वर्षामध्ये स्वतःच्या गोलंदाजीची एक छाप सोडली. गल्लीपासून ओपन हाफ या चांगल्या चांगल्या प्रतियोगिता ज्यांच्या गोलंदाजीतून आपण पाहिल्या, हे चांगली बोली
औक्षण लिलाव सोहळ्यामध्ये उरण प्रीमियर लीग असेल, मग रायगड प्रीमियर लीग असेल, अशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ज्याच्यावर लावली जाते. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस वेगानं टाकलाय, सपाट्यानं टाकलाय, वेगावर स्वार झाला हा गोलंदाज. त्याची ताकद आहे, त्याच्याकडे वैविध्य आहे, नॅचरल स्विंग आहे. डाव्या हाताचा गोलंदाज असल्यानंतर त्याला प्राप्त होणारा लेग स्विंग आपण पाहतोय आणि तितक्याच ताकदीने तो गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल यावेळेस वेगही होता, उसळी ही पाहायला मिळाली. चांगला बाउन्स, चांगल्या गतीने गोलंदाजी करतोय. 71 धावांचा पाठलाग करताना मात्र 38 सर्कल मध्ये कशा पद्धतीने अवस्था करून ठेवली आहे पहा. सुरुवातीला फलंदाजी करत असताना डॉमिनेट केलं, गोलंदाजांवर प्रेशर केलं, प्रेशराईज केलं. आता गोलंदाजीतून प्रत्युत्तर देत असताना मात्र चांगली गोलंदाजी, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. खेळाडू उपस्थित आहे, जोवर चेंडू पर्यंत पोहोचला. यावेळेस मात्र डायरेक्ट थ्रो आलाय, तिसऱ्या पंचांकडे नक्कीच जाईल. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. फलंदाज आपण पाहतोय की फलंदाजाला ठाऊक आहे, मला वाटतंय की विकेट आली आहे आणखी एक, पण तर देखील आपण तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेऊ. इथे मात्र डायरेक्ट थ्रो आणि विकेट आली आहे. आणखी एक विकेट, जाणता राजा पेन दादर संघाला लागतोय आणखी एक धक्का. आर्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ओनर सन्माननीय सूरजी पाटील दादर पेण यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये दिल्या जाणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करावा. आज होणारी ही स्पर्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं भरवली जाणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा हा प्रथम दर्शनीय दिवस आणि त्या दिवसामध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं स्वागत. टॉप एज आहे, हवेमध्ये बॉल, उंची जास्त लांबी कमी. पहिल्यांदा प्रयत्न केला, दुसऱ्यांदा प्रयत्न केलाय, पण तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र हा झेल सुटला जातोय. आज क्षेत्ररक्षण जर पाहिलं नितेश सर तर प्रत्येक संघाचं कमजोर पाहायला मिळालं. तितकी वाईट आउटफील्ड नाही आहे. डोंगरी संघाची जर आपण पाहिली चांगली आउटफील्ड आहे, चांगली संरचना आहे या मैदानाची आणि लाईट देखील चांगली आहे. चांगल्या प्रकाश झोतामध्ये सुरू असणारी स्पर्धा आणि तर देखील बऱ्याच चुका आपण आजच्या रजनीमध्ये पाहिल्यात. इथून मात्र आणखी एक विकेट पडता पडता राहिली आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय एक धाव आपण स्कोर बोर्डवर पाहतोय. धावेपेक्षा विकेट जास्त आहेत. नवीन गोलंदाज वापरला जाईल, वेदांत डाकी. शांत आहे क्रिकेट. दुसऱ्या डावामध्ये 71 धावांचं लक्ष्य असताना मात्र कशा पद्धतीनं सुरुवातीला धक्के दिलेत पहा. पुढचा बॉल यावेळेस शॉट ऑफ लेंथ, हाफ ब्रेकर बॉल, हवेमध्ये बॉल, फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज आलाय. ही तिसरी विकेट, तिसरा झटका, तिसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आज क्रिकेट ही 3 अक्षर, एक शब्द जणू काही कोरून ठेवलाय असा प्रत्येकाला भास होतो. कारण अगदी ऑक्टोबर महिना निसटला ना की संपूर्ण रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या कोकण पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्या टेनिस बॉल क्रिकेट पाहायला मिळतं आणि त्यात रायगड ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. यावर्षी या हंगामामध्ये आपण पाहिल्या तर बऱ्याच स्पर्धा डेट टुर्नामेंट पेक्षा अधिक स्पर्धा
या रजनी पाहायला मिळाल्या आणि आजही बऱ्याच स्पर्धांचं नियोजन सुरू आहे. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय, स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. सरळ आता हातामध्ये काही लागत नाहीये, मग उलट्या दिशेनं आपण या ठिकाणी प्रयत्न करतो. एक म्हण आहे की अगर घी सीधे उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. पण असं काही केल्यानं पण इथे काही मिळत नाहीये. धावांचा डोंगर आहे, पुखरावा लागेल. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, एक धाव या ठिकाणी मिळतीये. असमाधानकारक स्थिती आहे. 2 धावांवर 3 गडी बाद झालेत. सध्याच्या घडीला मात्र फार कष्टदायक सामना आहे. फार लांबचा पल्ला गाठून हा संघ या ठिकाणी पोहोचला. फार अपेक्षा, फार स्वप्न गाठली, परंतु सध्याच्या घडीला अडचणी वाढल्यात. यावेळेस ओव्हर पिच आहे, टायमिंग नाहीये. हवेमध्ये बॉल, जेल खाली खेळाडू, सुरक्षित हातांमध्ये बॉल आलाय. चौथी विकेट या ठिकाणी डाऊन झाली आहे. 2 धावांवर 4था गडी बाद. उसळल्यानंतर मात्र मधल्या भिंतीकडे आता आपल्याला वाटचाल करावी लागेल. मधल्या फळीतल्या खेळाडूंना दाखवावं लागेल. अडचणी वाढल्यात, संकट ओढावली आहेत, परंतु या संकटामध्ये आता तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागेल, संघर्ष करावा लागेल. इथून लढला नाहीत तर मग पराभव हा नक्कीच आहे. एक छान वाक्य आहे की माणूस मैदानामध्ये हरला ना तर तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून जर हरलात ना तर जिंकणं हे अशक्यच आहे. मन खंबीर तर मात्र तुम्हाला पुढच्या वाटा ज्या आहेत त्या सोप्या दिशेनं नेतात. पण कुठली गोष्ट साध्य करायची तर वाट सहज सोपी मिळत नाही मित्रांनो. खडतर प्रवास या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येतो. शिव्या, शाप, सकून सगळ्या गोष्टी तुम्ही झेलाल तेव्हा तुम्ही पुढे जाता. स्ट्रगल हा माणसाचा सगळ्यात अविभाज्य घटक आहे. यावेळेस शॉट आपले हाफ ट्रॅकर बॉल, हवेमध्ये बॉल, आणखी एक इथे अपील केलं जात आहे. अपील मात्र उंचावलं जाईल. काय घडलंय या चालू सामन्यामध्ये आपण पाहिलंय. वाटते खेळाडूच्या कॅपवर बॉल आदळला होता आणि इथून मात्र पंचांचं पहा, चांगलं निरीक्षण, चांगली पाहणी आहे. नॉट आउट घोषित केलं जाईल. 2च धावा झाल्या आहेत दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत 10 चेंडू दादर संघानं फेस केला, 11 चेंडू फेस केलेत, फक्त 2 धावा धाव फलकावर लागलेत. 4 विकेट्स पडल्यात. हे संकट नाही आहे, मी म्हणेन की ही सुनामी आहे, संकटाची सुनामी आली. कारण साध्या साध्या लाटा जेव्हा येतात तर तेव्हा माणूस पोहू शकतो, परंतु सुनामी जेव्हा येते ना त्यामध्ये तुम्ही स्वतःला किती धीर गंभीरपणे उभं ठाकता हे फार गरजेचं आहे. यावेळेस चांगला बॉल आहे, कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. लॉंगॉनच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल धाव या ठिकाणी कन्वर्ट झाली आहे. सिंगल धावेवर समाधान व्यक्त केलं जाईल. 2 षटकं संपलीत मित्रांनो. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा 4 गडी बाद ही स्थिती आहे. येणारे 18 बॉल 68 धावांचं समीकरण शिल्लक आहे. गणित फार कठीण झालाय पण अशक्य मुळीच नाहीये. चलूया ऐकू आपण सुमधुर असं गीत. समोर 18 बॉलामध्ये 68 धावांची गरज असताना इथे मात्र आता विचार करायला देखील वेळ नाहीये. आज आत्ता आणि ताबडतोड इथून जर तुमच्या धावा आल्या नाहीत, 20 पेक्षा अधिक धावा, फार कठीण गोष्ट आहे. पुढचा बॉल यावेळेस चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. डीप मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. सिंगल धाव मिळतीये. शुभम डाकीच्या हातामध्ये बॉल पाहतोय. हुनर आहे या खेळाडूकडे, चांगलं टॅलेंट, गुणवत्ता पाहायला मिळते. बोरकार संघ जर पाहिला ना तर जिथे जायला देखील माणसाला त्रास होतो आणि यायला देखील त्रास होतो, अशा ठिकाणाहून आलेला हा गाव आणि त्या गावातून आलेले खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी कशा पद्धतीनं या ठिकाणी खेळ करतायत पहा. चेंडूला फार वळवलंय, अगदी 1 फुटापेक्षा अधिक चेंडूला वळवण्याची ताकद शुभमकडे नक्कीच आहे.
ही त्याची गुणवत्ता आहे. अधिक परिश्रम तुम्ही सरावामध्ये घेता, अधिक परिश्रम जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस सेशनमध्ये घेता ना, त्याचा लाभ नक्कीच होतो. विदाऊट प्रॅक्टिस जर तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न कराल तर ते अशक्य आहे. कधी कधी न प्रयत्न करता देखील बऱ्याच गोष्टी मिळतात. इथे हवेमध्ये बॉल, आणखी एक विकेट येईल का? दोन खेळाडूंमध्ये समन्वय नव्हतं, कॉलिंग नव्हतं. इथे मात्र 2 धावा मिळतील. फक्त 6 धावा धावफलकावर आहेत. करायचे 71. सामन्यावर विवरण करायला, समालोचन करायला देखील आता सध्याच्या घडीला काहीच उरलेलं नाही आहे. इतका सौम्य, इतका शांत आणि इतका वन साइड सामना आहे. निम्म्याहून अधिक डाव या ठिकाणी संपलाय. 15 बॉलमध्ये 65 फेस करायचे आहेत. कठीण आहे. पण तदनंतर येणारा सामना ज्यानं ISPL गाजवली त्या खेळाडूला पाहायचा आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल धाव मिळतीये. सिंगल धावेनं बराच काय प्रभाव या ठिकाणी टाकला जाणार नाहीये, कारण 7च धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 7 आकडा त्याची चर्चा वर्षभर थांबली आणि वर्षानंतर पुन्हा एकदा ती चर्चा सुरू होईल. चेन्नईचे फॅन्स धोनी करता प्रार्थना आणि तिथून होणारी IPL सुरू आणि मग धोनी, विराट, रोहित यांच्यामध्ये घमासान युद्ध. वर्षभर आपण आता भारतीय संघाला प्रोत्साहित केलं, सर्व खेळाडूंकरता टाळ्या वाजवल्या. आता तेच खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध येतील ना, तेव्हा मात्र टाळ्यांसहित शिव्या देखील आणि श्राप देखील दिले जातील. हा आहे भारतीय क्रिकेट. इथे जेव्हा देशाचा तिरंगा येतो तेव्हा आम्ही एक असतो, पण जेव्हा अंतर्गत सामने असतात तेव्हा मात्र आम्ही विरोधात टाळ्याही वाजवतो आणि शिट्ट्याही वाजवतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण शिव्या शाप देखील देतो. काही दिवस उरलेत जिथून व्हॉट्सअप, सोशल मीडिया, माझा रोहित, माझा कोहली, माझा धोनी, माझी चेन्नई, माझा मुंबई, बँगलोर, बाकीच्या टीमकडे कोणाचं लक्ष नाही आहे. ती धून आहे, ती धून जिचे वेळ आता प्रत्येकाला लागतील. यावेळेस फुल टॉस बॉल अपील केलाय. आणखी एक विकेट. काय स्थिती आहे पहा. लोवर फुल टॉस बॉल. इथे मात्र आणखी एक खेळाडू शिकार बनलाय. या गोलंदाजाची तारीफ करावी लागेल. पूर्णपणे कंबरड मोडून टाकलं या गोलंदाजानं. मध्ये डॉमिनेट केलं होतं बोरखार संघानं दादर संघाला. तिथून मात्र कुठली उभारी घेतली नाहीये, कमबॅक होऊ शकलं नाही. सुरुवातीपासून पहिल्या डावामधला जो प्रेशर होता ना, तो प्रेशर हँडल करता आलेला नाहीये. तुम्ही संकटामध्ये किंवा प्रेशरमध्ये स्वतःला कसे सावरताना त्यावरून तुम्ही पुढे जात असता. एक अशीच घटना आपण जगामध्ये पाहिली. आजच्या घडीला आपण KFC हे शॉप पाहतो. ही शॉपची निर्मिती कशी झाली आहे. KFC चिकन, या चिकनची निर्मिती कशी झाली आहे. तब्बल 1001 डिश रद्द झाल्यात, त्या परीक्षेमध्ये नापास झाल्यात आणि 1002वी डिश ही KFC आहे. केंटूर फ्राईड चिकन जिचं नाव आणि ज्याने निर्माण केले त्यांचं नाव केंटूर आहे. KFCचं लॉंग फ्रॉम केंटूर फ्राईड चिकन आणि आज ती जगप्रसिद्ध झाली. म्हणजे माणसं जगामध्ये अशी काही आहेत ज्या माणसांनी 1000 परीक्षा दिल्यात, 1000 वेळा नापास झालेत आणि 1002वी सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध एक रेसिपी अर्थातच KFC ती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर DJ मास्टरला देखील आम्ही थांबवलं यासाठीच की सामन्यामध्ये काहीच नाही आहे. तेव्हा आम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हे समालोचन घेऊन जातो, कारण आत्ताच्या घडीला या वर्षीचा मी फार वाईट आकडा पाहतोय आपल्या स्कोर बोर्डवर, स्क्रीनवर. 7 धावांवर 7 गडी बाद झालेत. 2 7 लागलेत. 2 7 फार महत्वाचे आहेत. 1 7 आपण क्रिकेट विश्वामध्ये पाहतो. महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक. दुसरे 7 ज्यांचा स्ट्रगलच फार वेगळा आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डो ज्याचं नाव, ज्यांचा जर्सी क्रमांक 7, आयुष्यातल्या बाळपणामध्येच हृदयावर फार मोठी शस्त्रक्रिया, एकतर फुटबॉल खेळ एकतर शस्त्रक्रिया कर, दोनपैकी एक होता, पण त्यानं फुटबॉल निवडलं, शस्त्रक्रिया झाली. आज जगातला सर्वोत्तम श्रीमंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख. आयुष्यामध्ये काही निर्णय जे असे असतात, जे निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचे असतात, रिस्क आहे तर तुमचं यश, तुमची सफलता फिक्स आहे, असंच काहीसं म्हणता येईल. 8 धावा धावफलकावर. नितेश सर, सामन्याकडे लक्ष द्या. 8 धावांवर 7 गडी बाद झालेत. सामना पूर्णपणे आता गुंडाळून टाकलाय बोरखा संघाच्या गोलंदाजानं. शांत आहे, शांत क्रिकेट. यावेळेस बऱ्या उदीनंतर उंचीवर जाणारा फटका आहे, पण एलिव्हेशन नाही. हवेत बॉल आणि काय कॅच पकडलाय, अप्रतिम लॉंग मॅरेथॉन पाहायला मिळाली. आणि यावेळेस मात्र आणखी एक धक्का. 8 धावांवर 8वी विकेट. तर वाटलं नसेल किंवा किंबहुना त्यांच्याही मनामध्ये नसेल की अशी स्थिती येईल, पण सुरुवातीला बुरखा संघाच्या फलंदाजांची जादुई कामगिरी आपण पाहिली. चांगली धावसंख्या त्यानं उभारली. सुरुवातीच्या षटकांमध्ये आक्रमण केलं. विजयाचं सूत्र आहे आक्रमण. 9वी विकेट. येस, 8 धावांवर 9वी विकेट आली आहे. काय गोलंदाजी आहे. आज मात्र इथे मैदानावर खेळ सुरू नाहीये. इथे कंपनीमध्ये लावला जाणारा थंब लावून सर्व खेळाडू माघारी येत आहेत. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमीत कमी 8 चेंडू फेस केले तर जीत से बडी इज्जत होतीये, असं काहीसं आपण म्हणू शकतो. आपण इज्जत राखू शकता, कारण पराभवापेक्षा जे मानसिक चटके असतात, जे धक्के असतात, ते माणसाला फार त्रास देऊन जातात. पेण दादर संघाने मला वाटतं आयुष्यामध्ये अशी कधी कामगिरी केलीच नाहीये, कारण मी बऱ्याचदा त्यांना पाहिलंय. आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, त्यापैकी एक पेण दादर संघाला आज वेगळा अनुभव. आणि म्हणून माणसाने प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहावं. प्रत्येक वेळी आपल्या आयुष्यामध्ये चांगलीच गोष्ट होईल असं नाहीये. कधी कधी कबड्डीच्या खेळावा एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की आपण यशाच्या मधल्या रेषेला हात लावतो ना, त्यावेळीच पाठीमागून पाय खेचणाऱ्यांची ताकद आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात जरूर ठेवली पाहिजे की आपण जेव्हा जेव्हा यशाच्या रेषेला हात लावू ना, तेव्हा तेव्हा आपल्याला पाठीमागून खेचलं जाईल. आज मात्र यश नाहीये, रस्सी खेच नाहीये. इथं मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलाय, पूर्णपणे डॉमिनेट केलाय. 4थं षटक संपलं जाईल. 8 धाबांवर केवळ 9 विकेट पडलेत. असं सोडून जायचं नाही. हे क्रिकेटला देखील तंतोतंत लागू आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत तुमच्याकडे आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. होय, मी लढेन आपल्या संघाच्या अस्तित्वासाठी. येस, हीच गरज आहे. संघाचं अस्तित्व आकडा मोठा झाला ना तरी पराभवातून तुम्ही सन्मान घेऊन परतला पाहिजेत. षटकार आलाय.
फुलटॉस आहे, लोवर फुलटॉस. यावेळेस येस हवेमध्ये बॉल, परंतु मिस जजमेंट. मॅच संपली असती, ऑल आउट झाला असता संघ, पण एक धाव मिळते. 15 धावा धाव फलकावर लागल्या जातील. 9 विकेट्स आतापर्यंत पडलेत. रिक्वायर रन रेट बघा 112चा. यॉर्कर बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑन रिझर्व्ह मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगला फील्ड केलं जाईल. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो आलाय आणि पहा इथून मात्र हा चेंडू जातोय ओव्हर थ्रोच्या माध्यमातून चौकार. 5 धावा मिळतील टोटल या चेंडू मागे. धावसंख्या टोटल 20 धावा. पहा दुहेरी अंकामध्ये नव्हता तेव्हा 9 विकेट्स पडल्या होत्या. 8 धावांवर 9 विकेट. इथून मात्र 12 धावांची पार्टनरशिप, एक समाधानकारक आकडा. कारण 8 ते 9 धावांवर संघ ऑल आउट होणं म्हणजे चिरकाल जोपर्यंत तुम्ही टेनिस क्रिकेट खेळताय ना तोपर्यंत तुमच्या स्मरणात राहणारा तो आकडा होता. पण त्या आकड्यापासून आता आपण लांब गेलोय. IPL मध्ये तो एक आकडा कोणी विसरणार नाही. 49 रनचा 49 धावांवर कोणता संघ बाद झाला होता? सामना संपला. यावेळेस 71 धावांचा पाठलाग करताना मात्र 5 षटकांमध्ये केवळ 21 धावा, 9 विकेट्स पडल्या.